59 आमदारांपैकी साहेबांचं जर नाव बाजूला ठेवलं तर कोणीही, मी ठामपणानं सांगतो की उपमुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक नाही, हा मनात देखील विचार केलेला नाही। आमचे नेते हे एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि एकनाथ शिंदेसाहेबच मुख्यमंत्री होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि उपमुख्यमंत्री होतील याची पूर्ण खात्री आहे। आता ठीक आहे ना, उपमुख्यमंत्री होतील याची खात्री आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टीला आता कुठेतरी पूर्णविराम देणं गरजेचं आहे। आम्ही सगळ्यांनी ही देखील भूमिका घेतलेली आहे की एकनाथ शिंदेसाहेबांनी जर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही तर आम्ही देखील, आम्हाला जर एखादी जबाबदारी कोणावरही, म्हणजे माझ्यावर असं नाही, कोणावरही जरी टाकण्याचा प्रयत्न शिंदेसाहेबांनी जर केला तर ती आम्ही देखील स्वीकारणार नाही। अशा पद्धतीची आमची भूमिका ही स्पष्ट पद्धतीनं काल आम्ही शिंदेसाहेबांना सांगितलेली आहे। त्याच्यामुळं प्रसारमाध्यमातनं ज्या काही गोष्टी प्रश्नचिन्हाने येत आहेत की हा होणार आहे का, तो होणार आहे का, तो होणार आहे का, आमची पूर्ण खात्री आहे की या सरकारमध्ये आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणलेल्या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी कायमस्वरूपी करण्यासाठी ते स्वतः देवेंद्रजींना सहकार्य करतील